सोबत असेल जाणीव। रोखोक बातम्यांसाठी पाहत राहा जाणीव मराठी। होऊ द्या जाणीव। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या हक्काचे चॅनल जाणीव मराठी। मॅडम म्हणत नाही तेवढी जय भीम जय शिवराय। मी गणेश वाघमारे, आंबेडकराईट युथ फोरम महाराष्ट्र सामाजिक संघटनेच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बाहेर लक्षवेधी भ्रष्टाचार पोलखोल आंदोलनाच्या अनुषंगानं बसलेलो आहे। उपोषण आंदोलनाला बसलेलो आहे। माननीय जिल्हाधिकारी सातारा यांना सातारा नगरपालिकेच्या सोनगाव कचरा डेपोला लागलेल्या आगी संदर्भात आणि त्या टेंडरमध्ये झालेल्या कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराच्या संदर्भात 2 निवेदनं दिली। त्यानंतरही माननीय जिल्हाधिकाऱ्यांनी म्हणावी अशी ठोस कारवाई काही केलेली नाही। फक्त पत्र खाली फॉरवर्ड करायचं आणि आपली जबाबदारी झटकायची अशी सगळी एकूणच प्रशासनातल्या अधिकाऱ्यांची मानसिकता दिसते। पण सातारकरांच्या करोडरूपी पैशातून सातारा नगरपालिकेच्या आरोग्य विभागामध्ये सोनगाव कचरा डेपोच्या संकलन होणाऱ्या कचऱ्यावरती निर्मिती व्हावी, प्रक्रिया व्हावी, कचऱ्याचं संकलन आणि त्याचं व्यवस्थापन व्हावं याच्यासाठी कोट्यवधी रुपयाची दरवर्षाची बिलं इकोसेव संस्था आणि शिवनंदन संस्थेला दिली गेली आणि ही बिलं दिल्यानंतर प्रत्यक्षात काम काय झालं तर प्रत्यक्षात काम काहीच झालेलं नाही। असा एकंदरीत तिथला कागदोपत्रे आपण बघितलं, माहिती घेतली तर सगळी परिस्थिती दिसते। मग जर करारनाम्यानुसार इकोसेव संस्थेला ठेका 2021 मध्ये दिला तर इकोसेव संस्थेनं पुन्हा सब ठेका शिवनंदन संस्थेला का दिला, कंपनीला का दिला? आणि ठीक आहे तो ठेका दिला असेल तर मग त्या ठेक्यानुसार कामं करारनाम्यानुसार नगरपालिकेबरोबर झालेल्या करारनाम्यानुसार कामं का झाली नाहीत? आज 100 टन कचरा संकलन रोज तिथं होतं अशी सातारा नगरपालिकेनं कागदोपत्री जे काही त्यांच्याकडे माहिती आहे त्यानुसार आपण सांगतोय। मग सातारा शहरातला रोजचा दैनंदिन संकलित होणारा कचरा, त्या कचऱ्यावरती कोट्यवधी रुपयाच्या मशिनरी बसवल्यात कचरा डेपोत कचऱ्यावरती प्रक्रिया करण्यासाठी। मग घनकचरा व्यवस्थापन असेल, कचऱ्याचं प्रक्रिया होणं असेल, या गोष्टी तिथं झालेल्याच दिसत नाहीत। ना सीसीटीव्ही कॅमेरा आहे, ना तिथल्या नोंदवही आहेत, ना रजिस्टर आहेत आणि आता तर कोट्यवधी रुपयाच्या मशिनरी या लागलेल्या आगीमध्ये जळून खाक झाल्या अशी एकंदरीत परिस्थिती आहे। म्हणजे फक्त हा ठेका नावाला दिला गेला का? 2021 पासून पुढील 5 वर्षासाठी ठेका दिल्यानंतर जर कामच झालं नाही तर मग आरोग्य निरीक्षक, मुख्य लेखापाल आणि सीओनी बिलं कशाच्या आधारावर काढली? दर महिन्याला 12 लाख रुपयापेक्षा जास्त रकमेची बिलं अदा करण्यात आली। ही बिलं अदा करत असताना दर महिन्याला कामाचा अहवाल जमा करून गेलं, त्याची शहानिशा करणं आणि मग बिलं काढणं ही जबाबदारी अधिकाऱ्यांची, संबंधित अधिकारी विभाग प्रमुखांची नव्हती का? आता फक्त आरोग्य निरीक्षकांना निलंबित करायचं म्हणायचं आणि त्या विषयाला बगल द्यायची आणि पुन्हा सातारकरांना गणवायचं काम सातारा नगरपालिकेतले काही महत्वाचे अधिकारी आणि आता जे काही त्या प्रक्रियेमध्ये संबंधित व्यक्ती आहेत हे करतायत का? आमची विनंती आहे माननीय जिल्हाधिकाऱ्यांना की सातारा सोनगाव कचरा डेपो मध्ये लागलेल्या आगीत आसपासच्या पंचक्रोशीतल्या गावांवरती आज प्रदूषणाची जी काही परिस्थिती निर्माण झाली त्याच्यातून आरोग्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे। जैविक कचरा, अजैविक कचऱ्याचं, प्लास्टिक कचरा ह्यातून जे प्रदूषण निर्माण झालंय त्याच्यामुळे धोका निर्माण झालेला आहे। निसर्गाची तिथं झाडं लावलेली अजिंक्य ताऱ्याच्या पाठीमागच्या झाडांचं जळून खाक झाली। हे सगळं होत असताना कचरा डेपोवरती प्रॉपर प्रक्रिया झालेली नाही, बिलं काढली गेली, एवढा उघड भ्रष्टाचार असताना आणि माननीय पंतप्रधानांच्या भ्रष्टाचार मुक्त भारत संकल्पनेला सातारा नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी हे ठेकेदार हरताळ फासत असताना जिल्हाधिकारी ठोस कारवाई का करत नाहीत? नेमकं कुणाला वाचवण्याचं काम जिल्हाधिकारी आणि सातारा नगरपालिकेचे अधिकारी करतायत हे आम्हाला कळत नाहीये। या नुकसानीची आणि भ्रष्टाचार झालेल्याचा ठपका ठेवत लाखो रुपयाची बिलं अदा केली, या सगळ्या गोष्टीचं जबाबदारी निश्चित करत आणि कचराचं संकलन
संकलन जे झाले त्याच्यावर प्रक्रिया झाली नाही, नाहीतर मग कचऱ्याचे ढीग लागलेच नसते आणि आग लागलीच नसती आणि लागलेली आग आटोक्यात आली असती. पण कचऱ्याचे ढिगच एवढे लागलेत 4-5 वर्षात की त्या संस्थेला पण कळना झालंय, नगरपालिकेला पण आता कळना झालंय की आग विझवायची नेमकी कशी. अशी एकंदरीत परिस्थिती याच्यामध्ये सातारकरांच्या कररूपी पैशातून जमा झालेला कर जो आहे त्याचं अक्षरशः ह्यांनी मिळून मिसळून वाटोळं केलेलं आहे. आणि सातारकरांच्या माती हे जे काही झालेले खर्च आहेत ते परत मारणार, परत कर वाढवणार, कर घेणार आणि आपल्या सातारकरांना हे गंडवणार. म्हणून आमची विनंती आहे जिल्हाधिकाऱ्यांना की ह्याच्यावरती जे दोषी अधिकारी आहेत आणि ठेकेदार दोषी आहेत यांच्यावर जबाबदारी निश्चित करून जे काही लाखो रुपयाची बिलं यांनी घेतली, शासनाची फसवणूक करून ते तत्काळ त्यांच्याकडून वसूल करण्यात यावी आणि या लागलेल्या आगीमध्ये जे काही नुकसान झालेलं आहे ते नुकसान संबंधित ठेकेदार संस्था आणि अधिकाऱ्यांच्याकडून वसूल करण्यात यावं आणि अधिकाऱ्यांचं निलंबन करून संबंधित दोन्ही संस्थांना तत्काळ काळ्या यादीत टाकून त्यांची ठेके रद्द करण्यात यावेत. या मागणीला घेऊन आम्ही आज आंदोलनाला बसलेलो आहे. यामध्ये एक उघड गोष्ट दिसते आणि आता सातारकरांना हे सगळं कळायला लागलेलं आहे की आज एवढी मोठी कोट्यवधीची मागच्या 4-5 वर्षात बिलं निघाली, ज्या संस्थेला ठेका दिला त्या संस्थेनं काम केलं नाही, बिलं मात्र घेतली आणि हे सगळं होत असताना आज कचरा डेपोला आग लागली. त्या आगीत कोट्यवधी रुपयाच्या मशिनरी भस्मसात झाल्यात, आगीत जळून खाक झाल्या. ना तिथं प्रॉपर नियोजन कुठलं आहे, ना या संस्थांचे कर्मचारी तिथं जे काम करत होते त्यांच्याकडे कुठलं नियोजन होतं, ना अधिकाऱ्यांच्याकडे होतं. मग हे सगळं झाल्यानंतर आज एवढा मोठा भ्रष्टाचार झालेला असताना अधिकारी, जिल्हाधिकारी, नगरपालिकेचे अधिकारी, मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, लोकनियुक्त निवडून आलेले सभापती असतील तिथले, हे नेमकं कुणाला वाचवतायत, या संस्थांना वाचवण्याचं काम का केलं जातंय, 10 दिवसामध्ये ठोस कारवाई का झाली नाही, 10 दिवसात कचरा डेपोला लागलेल्या आगीला नियंत्रणात आणण्याची जबाबदारी ज्या अधिकाऱ्यांची होती ते काय झोपा काढत होते का. आणि मग जर अधिकारी बेजबाबदारपणाची वागणूक करत असतील तर अशा लेखापाल आणि आरोग्य निरीक्षक यांचं तात्काळ निलंबन करून त्यांच्याकडून ही झालेली खर्चाची आणि झालेलं नुकसान वसूल करण्यात यावं आणि संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्यात यावा. जय शिवराय, जय भीम, जय लहूजी, जय संविधान. आज आमचे गणेश वाघमारे माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या पुढे उपोषणास बसलेले आहेत. आज लक्षवेधी भ्रष्टाचार पोलखोल आंदोलन या ठिकाणी त्यांनी सुरू केलेलं आहे. तर याला ऑल इंडिया पॅंथर सेना रोजगार आघाडी जिल्हाध्यक्ष म्हणून मी माझा पाठिंबा जाहीर करत आहे. या पाठिंब्यामागचं कारण असं आहे की खरोखरच ते जे काही आंदोलन करतात ना तर त्याच्यामध्ये सत्यता कुठेतरी लपलेली असते आणि ते बाहेर काढायचं काम ते करत असतात. त्याकरता आमचा हा पाठिंबा कायम त्याच्या पाठीशी राहणार आहे. यापुढे अजून बरेच भ्रष्टाचार बाहेर निघण्याचे आहेत, तेही त्यांनी काढावेत. बऱ्याच ठिकाणी भ्रष्टाचार सुरू आहे, तोही त्यांनी काढावा. त्यासाठी आम्ही त्यांच्या पाठीशी कायम उभे राहणार. जय भीम, जय शिवराय.